नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा स्पेशल आहे तो म्हणजे चीनला धडकी भरली आहे त्याच्या संदर्भातला क्वाड, अर्थात भारत, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका या सर्व देशांचा एक गट या क्वाडच्या माध्यमातून आता एक नवी शक्ती या जगात उभी राहतीये चीनच्या विरोधात. खरं तर या सगळ्या देशाच्या प्रमुखांची एक महत्त्वाची बैठक क्वाडची पार पडली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या इतर 4 देशांची सगळेजण उपस्थित होते. या बैठकीत नेमकं काय झालं आणि या बैठकीच्या नंतर चीनला कापरं का भरलंय याच संदर्भात आहे आपला आजचा न्यूज 18 लोकमत स्पेशल. गेल्या काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने प्रगतीपथावर असलेल्या झपाटलेल्या चीनला सध्या एक प्रकारची मस्ती आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण वेगवेगळ्या छोट्या देशांना कर्जाच्या माध्यमातून आपल्या कवेत घेऊ पाहणाऱ्या आणि जगावर सत्ता स्थापित करण्यासाठी ज्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या या चीनच्या सध्या नांग्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि त्याचसाठी क्वाडच्या माध्यमातून एक शक्ती चीनच्या विरोधात उभी राहतीये. हे क्वाड म्हणजेच भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांची एकत्रित शक्ती. ही शक्ती पॅसिफिक महासागरामध्ये चीनच्या कारवायांना आळा घालण्यासाठी एकत्रितपणे लढणार आहे आणि त्याचसाठी आता मोर्चे बांधणी सुद्धा सुरू झाली आहे. आणि स्वाभाविकपणे यामुळे चीनचे धाबे दणाणले. चीनला रोखण्यासाठी क्वाड देशांचा प्लॅन. चीनच्या दादागिरीला लागणार लगाम. चीनची चहू बाजूंना होणार कोंडी. प्रशांत महासागरातील चीनच्या दादागिरीला लगाम लावण्यासाठी अमेरिकेनं नुकतंच एक फुलप्रूफ प्लॅन तयार केलाय. अमेरिकेनं प्रशांत महासागरात चीनची कोंडी करण्यासाठी एक ब्ल्यूप्रिंट तयार केली आहे. चीनच्या दादागिरीला प्रशांत महासागरातच रोखण्यासाठी अमेरिकेनं चक्रव्यूह रचलंय. गेल्या काही वर्षात प्रशांत महासागरात चीनच्या कारवाया वाढल्यात, पण आता चीनची दादागिरी मोडून काढण्यासाठी अमेरिकेनं सुद्धा कंबर कसली आहे. अमेरिकेनं PDI अर्थात पॅसिफिक डिटरन्स इनिशिएटिव्ह प्लॅन तयार केलाय. अमेरिकेच्या या निर्णयानं इंडो पॅसिफिक अर्थात हिंद आणि प्रशांत महासागरात अमेरिकेच्या नौदलाचा वावर वाढणार आहे. त्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या क्वाड देशांना अमेरिकेचं सहकार्य मिळणार आहे. अमेरिकेनं आता समुद्रातही चीन विरोधात आघाडी घेतली आहे. पॅसिफिक डिटरन्स इनिशिएटिव्ह प्लॅनवर अमेरिका जवळपास $2.5 बिलियन खर्च करणार आहे. PDI अर्थात पॅसिफिक डिटरन्स इनिशिएटिव्ह प्लॅनचा मुख्य उद्देश इंडो पॅसिफिक परिसरात अमेरिकेच्या सुरक्षा दलाच्या तैनातीचा आराखडा तयार करणं, तसंच त्या माध्यमातून क्वाड आणि अन्य मित्र राष्ट्रांसोबत संयुक्त युद्ध अभ्यासावर भर दिला जाणार आहे. अमेरिका अशा प्रकारे मित्र राष्ट्रांच्या मदतीनं इंडो पॅसिफिक परिसरातली चीनची दादागिरी मोडून काढणार आहे. इंडो पॅसिफिक सागरात मित्र राष्ट्रांची एकजूट करण्याची योजना अमेरिकेनं आखली आहे आणि हाच PDIच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश आहे. त्यामध्ये क्वाडची प्रमुख भूमिका असणार आहे. अमेरिकेच्या पाठोपाठ चीनचं नौदल हे जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं मोठं नौदल असलं तरी ज्या वेळेला जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि अमेरिका यांचं नौदल ताकद किंवा सागरी ताकद ही एकत्र येईल आणि त्यावेळेला चीनचा त्याच्यासमोर टिकाव लागणं हे खूप अवघड आहे. आपल्याकडे सर्वात शक्तिशाली नौदल असल्याचा दावा चीनकडून सातत्यानं केला जातोय, पण चीनच्या तुलनेत क्वाड गटातील देशांच्या नौदलाचं सामर्थ्य कितीतरी पट अधिक आहे.
आकडेवारीवर नजर टाकल्यास चीनच्या नौदलात एकूण 777 नौदल असेट आहेत, तर क्वाड अर्थात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाकडे 978 नौदल असेट आहेत. त्यात अमेरिकेकडे सर्वाधिक 490, भारताकडे 285, जपानकडे 155 आणि ऑस्ट्रेलियाकडे 48 नौदल असेट आहेत. चीनकडे केवळ 2 एअरक्राफ्ट कॅरियर आहेत. क्वाड गटातील देशांकडे एकूण 27 एअरक्राफ्ट कॅरियर युद्धनौका आहेत. त्यात अमेरिकेकडे 20, भारताकडे 1, जपानकडे 4 तर ऑस्ट्रेलियाकडे 2 एअरक्राफ्ट कॅरियर आहेत. चीनकडे 40 डिस्ट्रॉयर अर्थात छोट्या युद्धनौका आहेत, तर क्वाड देशांच्या गटाकडे एकूण 143 छोट्या युद्धनौका आहेत. यात अमेरिकेकडे 91, भारताकडे 10, जपानकडे 40 तर ऑस्ट्रेलियाकडे 2 छोट्या युद्धनौका आहेत. चीनच्या नौदलात 74 पाणबुड्या आहेत, तर क्वाड समूहातील देशांकडे एकूण 104 पाणबुड्या आहेत. त्यापैकी अमेरिकेकडे 66, भारताकडे 16, जपानकडे 20 तर ऑस्ट्रेलियाकडे 2 पाणबुड्या आहेत. ज्या पद्धतीने चीन भारताला घेरण्याचा प्रयत्न करतो आहे, भारताची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न करतो आहे, ही भारताची सगळ्यात मोठी चिंता आहे. विशेष म्हणजे दक्षिण चीन समुद्रावरनं आता चीनने हिंदी महासागराकडे आपलं लक्ष वळवलेलं आहे. क्वाडमुळे निश्चितपणे हिंदी महासागरामधला चीनचा जो सागरी हस्तक्षेप आहे त्यावर देखील नियंत्रण प्रस्थापित व्हायला नक्कीच मदत होणार आहे. पीडीआय अर्थात पॅसिफिक डिटरन्स इनिशिएटिव्ह बिलानुसार अमेरिका इंडो पॅसिफिक क्षेत्रात मल्टी डोमेन टास्क फोर्स तैनात करणार आहे. दहशतवाद विरोधी माहितीसाठी या केंद्राची स्थापना केली जाणार आहे. जॉईंट इंटर एजन्सी टास्क फोर्सची स्थापना होईल. या अंतर्गत संयुक्त वर्क फोर्सची सुद्धा स्थापना होईल. पॅसिफिक डिटरन्स इनिशिएटिव्ह बिलावर काम करणाऱ्या बायपार्टिजन काँग्रेशनल कॉन्फरन्स समितीनं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चर्चा केली. अमेरिकेच्या संरक्षण दलाशी संबंधित कंपन्यातून निवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चीनी कंपन्यांमध्ये काम करण्यापासून रोखण्यासाठी आवश्यकता असल्याचं या बिलात म्हटलंय. त्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय संरक्षण विषयक माहिती विद्यापीठांना देणं तसंच चीनशी संबंधित विद्यापीठांच्या अनुदानावर बंदी घालण्याची मागणी या बिलात करण्यात आली आहे. उल्फ फॉर डिप्लोमसी अर्थात लपून छपून वार करण्याचा आरोप चीनवर केला जातोय. व्यापाराच्या नावाखाली चीन एखाद्या देशात प्रवेश करतो आणि त्यानंतर त्या देशाची अर्थव्यवस्था आणि तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर कब्जा करतो. त्यामुळे जगातील अनेक देशांनी चीनच्या BRI अर्थात बिल्ड अँड रोड इनिशिएटिव्ह योजनेवर सवाल उपस्थित केलाय. पाकिस्तान, श्रीलंका आणि आफ्रिकेतील अनेक देशांना चीननं कर्जाच्या जाळ्यात अडकवलंय. त्यामुळेच चीनच्या धोरणाविषयी संशय व्यक्त केला जातोय. शिवाय चीन दक्षिण चीन समुद्र तसंच हिंद आणि प्रशांत महासागरात मनमानी करतोय. त्या विरोधात आता आशिया तसंच अन्य बलाढ्य देशांनी दंड थोपटलेत. त्यामुळे चीन जगात एकटा पडलाय. आपल्या आक्रमक भूमिकेमुळे जगाला चकवा देण्यात यशस्वी होऊ असं चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना वाटतंय. आता भारत आणि अमेरिकेनं चीनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. भारत आणि अमेरिकेसमोर आपली मनमानी चालणार नाही याची चीनला पुरेपूर कल्पना आली आहे. त्यामुळेच आता गनिमी काबा करून हल्ला करण्याचं धोरण चीनकडून अवलंबलं जात आहे. पण आता क्वाड देशांच्या माध्यमातून चीनची पुरती नाकेबंदी होणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. पण ब्रेक नंतर आपल्याला बघायचं आहे की क्वाडची बैठक एका बाजूला झाली आणि दुसऱ्या बाजूला चीनचा तिळपापड झाला. असं का? ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.